विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपला धडा आहे त्याचं नाव काय आहे? वर्णमाला। हे धडा नाही आहे, हा तुमचा व्याकरणचा पहिला धडा आहे। तर याचं नाव काय आहे? वर्णमाला। काय आहे? वर्णमाला। आणि याचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया वर्णमालामध्ये आपण काय पाहणार आहे। आता पहिला काय बघणार आपण? पहिला आपण वर्णमाला काय होते, कसा होते हे बघणार। तर पहिला यांचा विषय बघणार। विषय काय आहे आपला? वर्णमाला। काय आहे? वर्णमाला। यांची स्पष्टता कसे केलेली जाते किंवा यांचं उदाहरण कसं होते हे आपण बघणार आहे। तर पहिला वर्णमाला। वर्णमाला म्हणजे काय आहे बघा। हिंदी भाषा की वर्णमाला में 13 स्वर और 40 व्यंजन है। आता हिंदी या भाषातून जितकं वर्णमाला होते त्यातून 13 स्वर आणि 40 व्यंजन असतात। आता या स्वर काय आहे आणि व्यंजन काय आहे हे पण आपण बघणार आहे। तर उदाहरण, स्वर म्हणजे अ, आ, इ, उ, ऊ, री, ए, ऐ, ओ, औ, अम, अह हा यांचा स्वर आहे। आता व्यंजन काय आहे? व्यंजन किती आहे? 40 आहे। किती आहे? 40। तर चला बघूया। बघा, क, ख, ग, घ, ञ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, ढ, द, ढ, ढ, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, च, श, ह, ळ, छ, त्र, य, श्र। श्रवणचं श्र। आता हा झाला आपला स्वर आणि हा काय झाला? व्यंजन। तर स्वर किती आहे आपल्याकडे? 13। किती? 13। आणि व्यंजन किती आहे? 40। तर हा जो वर्णमाला आहे यातून आपल्याला 13 स्वर आणि 40 व्यंजन आपण अभ्यास करते। तर यांच्यात काही वेगळे संयुक्त व्यंजन आहे आणि काही वेगवेगळा व्यंजन इथे दिले आहे। तर पहिला आपण बघणार आहे। बघा, छ, त्र, ज्ञ। काय? छ, त्र, ज्ञ और श संयुक्त व्यंजन आहे। हा कोणता व्यंजन आहे? संयुक्त। संयुक्त म्हणजे की जे अलग अलग व्यंजन असतात आणि ते दोघांचा मेल एकच होतात त्यांना म्हणतात संयुक्त व्यंजन। बघा, परत बघा, श्र, त, ज्ञ और श संयुक्त व्यंजन है। संयुक्त व्यंजन दो अलग अलग व्यंजनों के मेल से बनते हैं। हे काय बनत आहे की दोन वेगवेगळा व्यंजन जे आहे, व्यंजन बघा इथे ही व्यंजन आहे, तर दोन जे वेगवेगळा व्यंजन आहे त्याला मिळून घेतात, तसे हा व्यंजन तयार करतात आणि त्यांना काय म्हणतात आपण? संयुक्त व्यंजन असा म्हणतात। तर चला बघूया। जैसे क जोडा स बराबर छ। तर या दोघांना मिळून काय भेटतात आपल्याला? छ भेटतात। काय भेटतात? छ। क्षत्रिय वाला छ भेटतात आपल्याला। आता क जोडा स बराबर छ म्हणजे ये दोघांचा मिळून काय बनणार आहे? छ बनणार आहे। काय बनणार आहे? क्षत्रियचा छ बनणार आहे। आता त जोडा र बराबर त्र। जेव्हा आपण त्र म्हणतात तेव्हा जेव्हा त्र म्हणतात जेव्हा तुम्हाला असं त्र म्हणतात आपण, तेव्हा तुमचा जो जीभ आहे ते कसा? त्र म्हणजे र असा पण आवाज होतात, म्हणून याला म्हणतात त्र। काय म्हणतात? त्र। आता बघा, ज जोडा ञ जोडा तर काय म्हणतात? ज्ञ। काय म्हणतात? ज्ञ। जेव्हा आपण ज्ञ असं म्हणतात तेव्हा ज असा यांचा पण आवाज येतात आपल्या समोर। तर या दोघांना मिळून काय बनणार आहे? ज्ञ। काय बनणार आहे? ज्ञ। आता श जोडा र काय बनणार आहे? श। तर काय बनणार आहे? श। तर श जोडा र तर बराबर काय बनणार आहे? श। श्रवणचा श बनणार आहे। तर तुम्हाला माहित झाले की याबद्दल काय बनणार आहे? क जोडा स बराबर छ आणि त जोडा र बराबर त्र, ज जोडा ज्ञ बराबर ज्ञ, स जोडा र बराबर श। तर याला मिळून आपल्याला नवीन जे व्यंजन आहे त्यातून आपल्याला संयुक्त व्यंजन असा म्हणाले झाले आहे। तर आता अजून बघूया। इस तरह हिंदी वर्णमाला के 3 भाग है।
यातून हिंदी या वर्णमालात 3 भाग आहेत. जसे वर्णमाला ते हिंदीमध्ये सांगतात आणि मराठीमध्ये काय सांगतात, यांना मूलाक्षरे काय सांगतात, मूलाक्षरे. तर हा मूलाक्षरेमध्ये आपण काय करणार आहे, कसे पाहणार आहे, चला बघूया. बघा, आता आपल्याला वर्णमाला सोबत किती भेटणार आहे, 3 भाग भेटणार आहे. पहिला स्वर, दुसरा व्यंजन आणि तिसरा जे आहे आपल्याकडे संयुक्त व्यंजन आहे. कोणता, संयुक्त व्यंजन. तर चला बघूया. कळलं ना तुम्हाला इतकंपर्यंत? कळलं की नाही सांगा लवकर. हो, बघा परत मी सांगणार आहे वर्णमाला स्पष्टता आणि उदाहरण. म्हणजे वर्णमाला काय आहे हे, आणि स्वर जे आहे ते अ ते अम यातात स्वर म्हणतात. व्यंजन काय आहे, क से श यातात जे पण असतात त्यांना व्यंजन असं म्हणताले आहे. तर अजून काय आहे चला बघूया. बघा, अनुस्वार. अनुस्वार अक्षर के ऊपर लगने वाली बिंदू को अनुस्वार कहते हैं. जेव्हा तुमच्या जे अक्षर आहे, जे शब्द आहे त्यांच्या ऊपर जे बिंदी लागतात त्यांना अनुस्वार असं म्हणतात. बघा इथे आहे जसं बसंती, पंख, रंग, ढंग, गंगा, शांती आदी. तर यांचं वरती तुम्ही बघणार की इथे काय आहे, बिंदी आहे, त्यांना काय म्हणतात, अनुस्वार. काय म्हणतात, अनुस्वार असा म्हणतात. आता इथे दुसरा बघा, चंद्रबिंदू. काय म्हणतात, चंद्रबिंदू. अक्षर के ऊपर लगे हुए अर्धचंद्र तथा बिंदी को चंद्रबिंदु कहते हैं. इसका उच्चारण नाक तथा मुख की सहायता से किया जाता है. इथे जे अक्षर दिलेले आहे त्याला काय म्हणतात, अर्धचंद्र. हे अर्धचंद्र आहे आणि यांचं उपरचे टिंब आहे, जे बिंदू आहे त्याला काय म्हणतात, बिंदी. तर काय म्हणतात, चंद्रबिंदू. आणि जेव्हा तुम्ही यांचं उच्चारण करता, तर या उच्चारण कुठे येतात, तुमचं नाक किंवा मुखा सहायतातून येतात, म्हणजे तोंडातून येतात. बघा जसं बुंद, जेव्हा तुम्ही बुंद असं म्हणतात तर आतमध्ये जे आपला जीभ आहे आणि नाकात स्वर असा बाहेर काढतात. बघा तुम्ही करून बघा, करा लवकर, म्हणा बुंद. जेव्हा तुम्ही बुंद असं म्हणतात तर तुमचा नाका किंवा मुख म्हणजे तोंडावर आवाज बाहेर काढते किंवा यांचा उच्चारण होते. दुसरा, गाम, मा, आक, आसू, अंगण आदी. तुम्ही करून बघा. करणार ना तुम्ही? हो, तर चला करून बघा. मी भी तुमच्या सोबत म्हणाते. चला बोलूया. बुंद, गाव, मा, आक, आसू, अंगण आदी. झालं ना? हो, समजलं ना तुम्हाला हे? हो, तर चला अजून बघूया. विसर्ग. आता अनुस्वार झाले आपले, चंद्रबिंदू झाले, विसर्ग काय है चला बघूया. अक्षर के आगे ऊपर नीचे लगी हुई 2 बिंदियों तथा इस प्रकार को विसर्ग कहते हैं. इसका उच्चारण ह के समान होता है. हा जो बिंदू तुम्हाला पाहणार आहे, तुम्ही हे बघतात, तर याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ असा आहे की हा बिंदूचा अर्थ आहे ह. यांचा उच्चारण काय करता आपण, ह. काय करता, ह. तर चला बघूया कसं करता. जसं बघायचं, प्रातः. जेव्हा तुम्ही असं बोलता प्रातः, जेव्हा हे बिंदू नाही होता तर तुम्ही काय बोलता, प्रात. जेव्हा हे बिंदू तुमच्या समोर आहे तर याचं उच्चारण काय होते, प्रातः. तर प्रातः काल. कळलं की नाही तुम्हाला? हो, तर प्रातः काल. आता इथे बघा, प्रायः होता ना, प्रायः. आता इथे बघा, अंत होता ना, हचं उच्चारण तुमच्या समोर आलेले आहे बघा. तुम्ही ऐका किंवा तुम्ही बोलताना असं पण तुमचा आवाज येतात, अतः होता ना. हो, तर यांचा जे अर्थ आहे काय आहे, ह. याचा उपयोग कसा बद्दल करता आपण, ह असा उच्चारण होतात याचा विसर्गांचा. आता संयुक्त अक्षर काय आहे चला बघूया. किसी व्यंजन का स्वर हटाकर उसे आगे वाले व्यंजन से जोड़े देने पर संयुक्त अक्षर बन जाते हैं. जेव्हा व्यंजन जे आहे त्याला हटवून तिथं मागे करून त्यांचा आगे म्हणजे मागे व्यंजन जोडून जातात, त्याला संयुक्त अक्षर असा बनवून जात आहे. बघा कसा, स्वच्छ. आता स्वच्छ जेव्हा आपण म्हणतात तर स प्लस व बराबर स्व, तर काय होतात, स्व. आणि च धन छ बराबर छ. तर असा जो प्रवास होतात, जसे प्रवास, प्र जोडा र बराबर प्र. उत्तीर्ण बघा, त जोडा त बराबर त. समाप्त, प जोडा त बराबर प त आदी. तर
तर असा व्यंजनातून काय तयार होते? संयुक्त अक्षर. म्हणजे जो पण व्यंजन आहे त्यांना स्वर्ण हटवून, त्यांना स्वर्ण बाजूला करून जो नवीन व्यंजन आहे त्याला जोडून काय म्हणतात? संयुक्त अक्षर. तर असा संयुक्त अक्षर तयार जाते. कळलं की नाही तुम्हाला? हो, कळलं ना? चला अजून काय आहे बघूया. हे सगळं कळलं ना? अनुस्वार, चंद्रबिंदू आणि विसर्ग संयुक्त अक्षर कसं लावते, कसं होते, हे सगळं तुम्हाला माहीत झालं आहेत ना? हो, तर चला अजून काय आहे बघूया. बघा, नुक्ता. आता नुक्ता काय आहे? चला बघूया. अरबी फारसी भाषाओं से हिंदी में आए कुछ शब्दों के में अक्षरों के नीचे बिंदी लगाई जाती है जिसे नुक्ता, जिसे जो ना काय म्हणाले, नुक्ता कहते हैं. जर बघा, अरबी किंवा फारसी या भाषातून काही, जे हिंदी भाषातून काही शब्द आलेले आहेत त्या अक्षराचा बिंदी लावायचा आहे त्यांना काय म्हणतात? नुक्ता असे म्हणतात. काय म्हणतात? नुक्ता असे म्हणतात. बघा इथे काय दिलेलं आहे? याचं उत्तर देखा बघा. फिकर, जिद्द, फैसला, आवाज, मुसाफिर, तेज आदि. तर यांचा खाली काय दिलेला आहे? बिंदू दिलेला आहे. तर हा कोणता शब्द आहे? नुक्ता. कोणता शब्द आहे? नुक्ता. तर याचं उच्चारण कसा बद्दल होते? बिंदीचा बद्दल. तर यांना काय म्हणतात आपण? नुक्ता म्हणतात. आता आ, अक्षर के ऊपर इस चंद्रकार चिन्ह र का प्रयोग प्राय अंग्रेजी के कुछ शब्दों से ही उच्चारण के लिए किया जाता है, जैसे डॉक्टर, हॉकी, ऑफिस, फुटबॉल, हॉस्पिटल आदि. तर यांचा काय उपयोग होते? जे अंग्रेजीतून आपल्या हिंदी भाषातून आलेले आहे, जे अंग्रेजीतून आपल्या हिंदी भाषेतून आलेले आहेत त्यांना असा अक्षरांनी काय म्हणतात? डॉक्टर, जसं हॉकी, ऑफिस, फुटबॉल, हॉस्पिटल इत्यादी म्हणाले पाहिजे. तर हे सगळं झालं आपला नुक्ताचा प्रयोग. काय झाला? नुक्ताचा प्रयोग. तर कशाबद्दल हे करायचा, कसा नाही करायचा हे आपला कळणार होणार पाहिजे. तर आपल्याला नुक्ता काय आहे आणि याचा उपयोग कशाबद्दल होते, डॉक्टर जसं आहे यांचा उपयोग कशाबद्दल हे झालेला तुम्हाला कळलं ना? हो, तर अजून काय आहे बघूया. बघा इथे विशेष काय आहे, अजून विशेष काय? हिंदी भाषा में नुक्ता वाले ड और वर्णों का भी प्रयोग किया जाता है. इनका प्रयोग सदैव शब्द के बीच में किया जाता है, जैसे लड़का, पढ़ना. इनका प्रयोग किसी शब्द के प्रारंभ में नहीं किया जाता. इथे काय म्हणाले आहे की हिंदी जे शब्द आहेत ते नुक्तावाले, जसं ड आणि ढ यांचा जे वर्ण आहे त्यांचा प्रयोग कशाबद्दल होते? त्यांचा प्रयोग सदैव शब्द आणि यांचा बीज जसं लडका, पडणा यांचा बरोबर होते. तर याचा खाली तुम्ही बघणार आहे की इथे खाली बिंद आहे, इथे पण बिंद आहे. तर यांचा प्रयोग असासाठी केलेले जातात. तर कशाबद्दल आपल्याला करायचं आहे हे आपण ठाऊक केलेले पाहिजे. तर हा झाला आपला काय झाला? हे सगळं आपल्याला झालं. आता बघा, तर आज आपण काय शिकलो? आज आपण काय शिकलो? स्वर, व्यंजन हे सगळं आपण शिकलो. कारण की आपण जेव्हा हा उच्चारण करतात त्यांचा अर्थ काय आहे हे आपल्याला नाही माहित होते. तर वर्णमाला असाच व्याकरण आहे, त्यातून तुम्हाला असं विचार करायचा की जे व्याकरण आहे कशाबद्दल आहे, यांचं उच्चारण कशाबद्दल आहे, कशा प्रकारे यांचा उच्चार आपल्याला केलेले पाहिजे. जसं की आज आपण नवीन काय आपल्याला माहिती आहे, जसं डॉक्टर, डॉक्टरचा वरती जे चंद्रबिंदू आहे ते अंग्रेजी भाषा यातून आपल्याला इथे दिलेले आहे. तर हा भाषाचा उपयोग आपण कशा करतात, कशा नाही करतात हे पण आपण पाहिले. धन्यवाद.